संध्याकाळच्या मस्त माहोलमध्ये आमचं कराओके डान्स आणि डिनर झाल्यानंतर लहान मुलांचा जो प्ले एरिया होता तिथे बसून आम्ही मस्तपैकी हौसी खेळलो. भरपूर गप्पा गोष्टी झाल्या. आमची मैत्रीण रोहिणी हिचा वाढदिवस होता म्हणताना केक मागवलेला होता आणि मग नंतर 12 नंतर आम्ही अगदी लहान मुलांसारखं छान सुरात हॅपी बर्थडे सॉन्ग गायलो आणि भरभरून तिला शुभेच्छा दिल्या आणि केक सगळा तिच्या चेहऱ्याला माखला. बघा आम्ही ही रात्री अपरात्री अशी ही भूत कशी बसलोय बघा. झोपायला जायला कोणीच तयार नव्हतं. रात्री एवढा उशीर झाला झोपायला आणि फुल एसी मध्ये जे झोपलो ते सकाळी 8-1 वाजताच उठलो आम्ही. आणि आता वरतून बाल्कनीतून बघा आपल्याला हा रिव्हेरिया रिसॉर्टचा नजारा आणि पावसात तर आजूबाजूचा जो एरिया आहे ना, म्हणजे जिथे आता तुम्हाला ग्राउंड वगैरे दिसतंय किंवा डोंगर, ते सगळे हिरवे गच्च झालेले असतात. त्यानंतर गेलो आम्ही ब्रेकफास्टला. ब्रेकफास्टचा तर एकदमच भन्नाट मेनू होता. ज्यूस वेगवेगळ्या प्रकारचे, फळं, त्याच्यानंतर ब्रेड बटर, ब्रेड जाम, ब्रेड पीनट बटर आणि हे बाकी तुम्ही बघता तसे बघा. मिसळ पाव, पोहे, उपमा, गरम गरम जिलेबी, फाफडा आणि बाहेर असं जिथे स्विमिंग पूल आहे तिथेही सिटिंगची अरेंजमेंट आहे. तिथेच आम्ही बसलो होतो कारण परत एकदा हा सगळा आजूबाजूचा नजारा बघायचा होता आणि तो खरोखर खूप आल्हाददायी आणि नजरेला असा सुखावह होता. आपल्याला काही एरवी रेग्युलर दिसत नाही असा नजारा, तो जेव्हा दिसतोय तर तो अनुभव घ्यायचा. हा आता हॉटेलचा सगळा एरिया आणि इकडे समोरच्या बाजूला हे स्पा आहे आणि इथे डोश्याचं काउंटर होतं. वेगवेगळ्या प्रकारचे डोसे खायला मिळाले आणि त्याच्यानंतर पाण्यामध्ये जितका वेडेपणा करता येईल तेवढा आम्ही केलेला आहे. डान्स म्हणू नका, रील म्हणू नका, एकमेकांना पोहायला शिकवणं आणि बापरे बाप, म्हणजे आमच्याकडे बघून बाकीचे कोण स्विमिंग पूलात उतरलेच नव्हते. आम्हीच तेवढ्या दिसत होतो. पण मस्त धमाल आली. एकंदर 2-3 तास तरी होतो आम्ही. स्विमिंग पूलातून बाहेर आल्यानंतर परत मेकअप, नट्टाफट्टा, ड्रेस काय काय करून आम्ही छान रील बनवले आणि त्याच्यानंतर मस्त भरपेट असं जेवलो सगळं. आणि त्यानंतर आम्ही जिम आणि इंडोर गेमचं जी जागा आहे ती बघायला गेलो होतो. अर्थात यावेळेस काही आम्ही इथे आलो नाही, पण नेक्स्ट टाइम नक्की येऊ आणि तुमच्यासाठी हे खास दाखवते. तुम्ही इथे आलात की हे पण सगळं तुम्ही खूप छान एन्जॉय करू शकतात कारण भरपूर गेम्स आहेत इथे. एवढं छान रिसॉर्ट आणि असा मैत्रिणींचा मस्त ग्रुप म्हणताना कोणाचाच पाय निघत नव्हता घरी जाण्यासाठी. पण आम्हाला मुंबईचं ट्रॅफिक दिसत होतं म्हणताना सगळ्यांना सांगितलं चला चला रील बनवायचं आहे, लाईनीत बाहेर पडा, आपण व्हिडिओ करूयात.